मुलीची हत्या करून तिचा मृतदेह तिच्याच घरात लपवल्याची खळबळजनक घटना नवी मुंबईमध्ये घडली आहे. नवी मुंबईमधील तळोजामध्ये हा प्रकार घडलाय. यानंतर पोलिसांनी आरोपी मोहम्मद अन्सारीला अटक केली. शेजारी राहणाऱ्या मुलीच्या हत्येचे कारण ऐकून पोलीसही चक्रावलेत. अन्सारी कुटुंबाचा लहान मुलांच्या खेळण्यावरून शेजारच्या कुटुंबासोबत वाद होता. याशिवाय अन्सारी ऑनलाईन गेममध्ये 45,000 रुपये हरला होता. या तणावातून अन्सारीने चिमुकल्या मुलीची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. शेजारच्या मुलीशी होणाऱ्या वादातून तळोजात 3 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने हत्या करून मुलीचा मृतदेह बॅगेत भरून लपवला होता. बेपत्ता मुलीच्या शोधासाठी कुटुंबीय गेले असताना घराच्या बाथरूममध्ये मृतदेह लपवण्यात आला होता. तळोजा पोलिसांनी मोहम्मद अन्सारी नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अन्सारी हा झारखंडचा राहणारा असून नवी मुंबई स्लायडिंगचं काम करतोय. 25 मार्च पासून मुलगी बेपत्ता असल्याने कुटुंबियांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी 5 पथकांसह डॉग स्क्वॉडद्वारे तपास सुरू केला होता. पोलीस तपासात मोहम्मदवर संशय बळावल्याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोहम्मदने हत्येची कबुली दिली आहे. आरोपीनं मुलीच्या हत्येचा यापूर्वीच कट रचला होता. तसेच मुलीचे अपहरण करून तिच्या वडिलांकडे खंडणीही मागण्याचा आरोपीचा डाव होता. या प्रकरणी 3 वर्षाच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोहम्मदला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सर्व साक्षीदारांकडे चौकशी केली. या चौकशीत मृत मुलीच्या घराच्या समोरच्या खोलीत राहणाऱ्या मोहम्मद अन्सारी याने त्या मुलीचा खून केल्याची कबुली दिली आहे. तो मृतदेह स्वतःकडच्या बॅगेत लपवल्याची माहिती देखील अन्सारीने दिली आहे, असे प्रशांत मोहिते यांनी सांगितले. आई वडील घराबाहेर गेल्याची संधी साधून आरोपी मोहम्मद अन्सारीने मुलीची हत्या केली आहे. 3 वर्षाच्या मुलीची हत्या करत सुटकेसमध्ये तिचा मृतदेह भरून ती बॅग बाथरूममध्ये लपवण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे. या सर्व घटनेसंदर्भात त्या बिल्डिंगमध्ये राहणारे रहिवासी प्रवीण भोपी यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूजला घडलेली हकीकत सांगितले. पाहुयात नेमके काय बोलले आहेत ते. सर नमस्कार, शिवसत्ता मधून उपसंपादिका. नमस्कार. खरं तर नवी मुंबईच्या तळोजामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आणि त्याच बिल्डिंग मध्ये तुम्ही राहताय. 25 मार्च रोजीची ही घटना आहे. काय नेमकी घटना होती ही? 25 दिनांक 25 रोजी त्या मुलीची जी आई आहे ती आई आतमध्ये मोबाईलवर होती आणि मुलगी बाहेर खेळत होती. तर बाहेर खेळता खेळता तिची आई जी परत तिला नंतर बघायला आली बाहेर मोबाईल ठेवल्यानंतर की मुलगी कुठे आहे म्हणून ती शोधायला लागली. तर मुलगी तिला काय तिथे दिसलेली नाही. नंतर मग दिसली नाही म्हणून ती परत खाली उतरली. ती ऍक्च्युली 3ऱ्या मजल्यावर राहते आणि खाली उतरली. तिला असं वाटलं की खाली कुठेतरी असेल, तर खाली सुद्धा तिला दिसली नाही. त्यानंतर खाली दिसली नाही तर ती आणखी घाबरायला लागली आणि आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की बाजूच्या वगैरे रूम वाल्यांना की मुलगी कोणाला दिसली का, कुठे आहे का. तर कोणालाही ती दिसली नव्हती. तर असं बघता बघता उशीर होत चालला होता. 1 तास झाला, 2 तास झाले, त्या मुलगी काय भेटली नाही. तर नंतर मग मी सुद्धा घरी पोहोचल्यानंतर मलाही सुद्धा समजलं असं. मुलीचे वडील होते ते खारघरला दातांच्या ट्रीटमेंटसाठी गेले होते. त्यांना तिकडनं अर्जंट तात्काळ बोलून घेतलं आणि ती सर्व्हिस माहिती सांगितली की आपली मुलगी हरवली आहे, काय कुठे भेटत नाही, खेळता खेळता कुठे निघून गेली का कोण उचलून गेलं ते आपल्याला अजूनपर्यंत काय समजत नाही. तर मी त्यांना घेऊन शनी डायरेक्ट तळोजा पोलीस स्टेशनला गेले तिथे कंप्लेंट दाखल करण्यासाठी. त्यांनी कंप्लेंट दाखल घेताच माझ्या बरोबर त्यांचे 5-6 पोलीस आले. घटनास्थळी पाहू लागले, शोधू लागले, भेटत नाही. जवळपास त्यांनी 5 पथकं सोडली तिथे मुलीला शोधण्यासाठी. पूर्ण देवीचा पाडा गाव प्रत्येक रूम शोधून काढली, त्यांना काय भेटण्यास झाली. आणि 27 तारखेला रात्री त्यांना त्या घरात त्यांच्या थोडासा वास येण्यासारखं वाटू लागलं की कुठेतरी आपल्या घरी पाल किंवा उंदीर मेला असावा, त्याचा वास येतो आपल्याला. आणि असंच वर बाथरूमच्या पोट माळ्यावर वर त्यांनी बघताच ती बॅग त्यांना अचानक दिसली असता ती असं बोलू लागले की ही बॅग आपली नाहीये. असं त्यांना वाटलं की बॅग आपली नाही म्हणून ते घाबरायला लागले. घाबरल्यानंतर त्या बॅगेला हात लावल्यानंतर ती बॅग म्हणजे अशी पडीक असल्यामुळे कुजली असल्यामुळे ती पटकन फाटली त्याच्या हातातनं उचलताना. आणि ते समजून गेले की ह्याच्यात काहीतरी वेगळंच काहीतरी दिसते. आणि त्यांनी खाली उतरताच बघतात तर काय तर आपल्या मुलीचा हे बॉडी होती. त्यांनी बाहेर ठेवताच त्या
याच्यातून बॅगेतून कव्हरचं वर उचलल्यानंतर त्यांना समजलं की ही आपलीच मुलगी आहे आणि आरडाओरड झाली. तेव्हा नंतर सर्वांना कळलं की ही मुलगी आपल्याच घरातून भेटली म्हणून शानी. पण तरी पण त्यांना कळना झालं की ही लास आपल्या घरात कशी काय आली. त्याच्यानंतर त्यांच्या समोर राहणारे 24 रूम नंबर मधला एक फॅमिली होती, त्यांना 3 मुलं होती. त्यांच्याच आई वडिलांनी ते मिळून शानी त्याची मुलीची हत्या करून त्यांच्या रूम मध्ये टाकून दिली. तर हत्या तर करण्यात आली आहे, पण त्याचबरोबर विविध प्रसार माध्यमांमध्ये अशा देखील बातम्या प्रसारित होत आहेत की संबंधित आरोपी आणि त्या मुलीच्या घरच्यांशी काही वाद वगैरे होता का? तुम्हाला याबाबत काही माहिती? त्यांची 3 मुलं असल्या कारणाने यांची 2 मुलं होती. एक 8 वर्षाचं होतं आणि एक 3 वर्षाची यांची मुलगी. तर ती एकत्र कधी खेळत असायची. त्यांच्या खेळता खेळता भांडणं व्हायची. त्यांच्यात किरकोळ भांडणं व्हायची. मुलांची भांडणं ती आई वडिलांपर्यंत जायचे. मुलीच्या वडिलांपर्यंत नाही, पण ती मुलीच्या आईबरोबर व्हायची. किरकोळ वादावरून त्यांची अशी कधीतरी होत असायची भांडणं. कारण तोच असू शकतो, सतत कटकट आणि भांडणाच्या याच्यातून त्यांचा राग त्या कदाचित त्या मुलीवर काढू शकला असेल. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर ही जी घटना घडली आहे ती वैयक्तिक वादावरून घडली आहे का, असं तुम्हाला वाटतं का स्थानिक रहिवासी म्हणून? आता ही घटना आहे ना, एकदम म्हणजे अशी वेगळीच घटना वाटते. वादावरून सुद्धा वाटत नाही आणि कशावरून सुद्धा वाटत नाही. त्यांनी पोलीस स्टेशनला ही जबानी दिली आहे की मी काही मोबाईल मध्ये ऍप मध्ये पैसे हरलो होतो, त्याच्यामुळे माझ्या अंगावर कर्ज असल्यामुळे मी त्या मुलीच्या ह्याच्यावरून मी खंडणीचं हे करणार होतो, पैसे मागणार होतो, असं त्यांनी जबाब सुद्धा पोलीस स्टेशनला दिलेले आहे. त्या आरोपीने असं देखील म्हटलेलं आहे की त्याने तिला मारून, जेव्हा घरातले त्यांच्या घरात कोणीच नव्हते तेव्हा त्या मुलीला सुटकेशमध्ये तिला ठेवून आणि ती सुटकेस त्या आरोपीनेच त्यांच्या घरी जाऊन ठेवली. त्यांचं 24 नंबर आणि राहणारी मुलगी जी बॉडीमध्ये भेटली त्यांचा रूम नंबर 27. फक्त 2 ते 3 फुटाचंच अंतर आहे. कदाचित जी घटना मुलीची आई मुलगी भेटत नाही म्हणून शोधायला गेली, घाबरली असल्यामुळे ती दरवाजा लावलाय की नाही लावलाय याचा भान नसताना ती बाहेर तिला बघत असताना ह्यांनी तिची बॉडी रूम नंबर 24 जे आरोपी आहेत त्यांनी तोच फायदा उचलून पटकन त्यांच्या घरात बॉडी ठेवून आले असतील. आता साधारण पुढील तपास तिथे नेमका काय चालू आहे या संदर्भात काही अपडेट? आता आरोपीला अटक तर केली आहे आणि पुढील तपास चालू आहे. ठीक आहे, धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.